शनिवार वाड्याचे तट भक्कम, तटाला बुरुज 9, बुरुजाला दरवाजे 5. लग्न झालंय पण अजून ओळख कुठे झालीये? राग आलाय का? मला माहेरी जायचंय. माधवरावांचं नाव घेऊन पहिलं पाऊल टाकते शनिवार वाड्यात आज. ज्यांनी इतिहास रचला असे रमा माधव यांच्याबद्दल सगळ्यांनाच नेहमीच कुतूहल होतं आणि तेच रमा माधव आपल्याबरोबर आहेत. म्हणजे अगदी छोटे रमा माधव आणि मोठे. एक छोटीशी मुलगी आहे माझ्याबरोबर, रमा, जी छोटी कलाकार आहे. तिच्याबरोबर आपण गप्पा मारूया आणि बरोबर आपल्याबरोबर माधवसुद्धा आहे आणि पर्ण, ओके, तीसुद्धा आहे. तर थोड्याशा गप्पा मारूया आणि छोटी मुलगी काय बोलते या पिक्चरबद्दल बघूया. प्रथम म्हणजे राजश्री मराठीमध्ये तुमच्या तिघांचं स्वागत आहे. काय सांगशील, तुझी यामध्ये भूमिका काय आहे? मी रमा ही भूमिका करते. मला खूप छान वाटतंय की मृणालताईने मला रमा म्हणून सिलेक्ट केलं. तू याच्या आधी कुठे काम केलेलंस मला सांग. मी ह्याच्या आधी 3 नाटकातनं काम केलेलं आहे. पहिलं आहे ते वी वॉन्ट चार्ली विराजस दादाबरोबर. दुसरं आहे ते अर्धविरामाच्या आधीचे काही टिंब. त्याच्यात मी एका मेंटली रिटायर्ड मुलीचा रोल केलेला. त्याच्यासाठी मला राज्य नाट्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता. आणि तिसरं आहे ते इनमीन 3.5, म्हणजे ते खूप एक लहान मुलांसाठी आहे. मी उंदीर असते आणि मग उंदराची काय गंमत वगैरे ते आहे. म्हणजे ही उंदीर बनलेली. बरं, तू काय सांगशील? मी ह्याच्यात मोठ्या रमाचं काम करते. म्हणजे रमाबाई आणि माधवराव पेशव्यांवरचा हा सिनेमा आहे. त्याच्यात मी श्रुती लहानपणीच्या रमाचं काम करते आणि मी मोठ्या रमाचं काम करते. आणि रमा अर्थातच पेशव्यांचा इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि खरं सांगायचं तर मी शाळेव्यतिरिक्त तसा इतिहास वाचला नव्हता, पण या निमित्ताने इतिहासात डोकावण्याची संधी मला मिळाली. आणि पेशवे घराण्यातील इतकी सगळी पात्रच मी म्हणेन की इतकी वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आहेत, इतकी वेगवेगळी माणसं आहेत आणि अजब माणसं आहेत. खूप इंटरेस्टिंग असे त्यांच्या व्यक्तिरेखा आहेत. आणि त्यांच्यातलं रमा माधव हे जे जोडपं आहे हे अत्यंत आदर्श वाटावं असं जोडपं आहे. कारण काय, माधवराव पेशवे घराण्यातले असे एकमेव पेशवा होते ज्यांनी एक लग्न केलं. बाकीच्यांची 2-2, 3-3 लग्न झाली, पण ते एकमेव एकनिष्ठ असे म्हणजे पती पत्नी होते आणि त्यांचा खूप जीव होता एकमेकांवर. आणि मृणालताईंनी तिचं पहिलं काम हे रमाबाईंचं केलं होतं स्वामी नावाच्या सिरियलमध्ये. तर त्यामुळे तिने साकारलेली व्यक्तिरेखा तितकी अजरामर आहे. लोकांच्या मनावर इतकं अधिराज्य गाजवते अशी व्यक्तिरेखा तिने मला करशील का असं विचारल्यावर मला फार आनंद झाला. गेले काही वर्ष, 7 वर्ष मी पुण्यातनं प्रायोगिक नाटक करते आहे आणि त्याच्यानंतर मुख्य व्यक्तिरेखा असलेला हा माझा पहिलाच सिनेमा आहे. माधव, तू काय सांगशील? एकतर ही गोष्ट सुरू होते, ही लहानपणापासून सुरू होते माधवरावांच्या. आणि माधवराव पेशवे हे आपल्या इतिहासातलं फार एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. पेशवेपद म्हणजे पंतप्रधानपद एका अर्थाने. आत्ताच्या एक्झॅक्टली पंतप्रधानपद नाही, पण त्या अर्थाचं काहीसं. तर त्या सगळ्या अर्थाने 16व्या वर्षी एक तरुण मुलगा पेशवा झाला आणि त्याला तोपर्यंत अख्ख्या साधारण भारतावर मोठ्या प्रमाणात मराठ्यांची सत्ता होती. तर नेमकं काय घडलं असेल इथपासून तो प्रवास सुरू होतो. आणि 16 ते 26 अशी 10 वर्षांची त्यांची कारकीर्द होती. त्यामुळे मला मुळात फारच एक्सायटिंग गोष्ट वाटली. शनिवार वाड्यामध्ये काय काय घडून गेलं आहे हा लहानपणापासूनच फार उत्सुकतेचा विषय होता. तर त्यामुळे ही भूमिका करायला मिळाली आणि त्यामुळे एक अख्खं नवीन जग माझ्यासमोर खुलं झालं असं म्हणता येईल. त्यामुळे फार मोठी एक्साइटमेंट वाटते. तुम्हाला माहिती आहे की तुमची जी वेशभूषा आहे कदाचित ही तुम्ही आधी केली नसावी, बरोबर? या वेशभूषेबद्दल तुम्ही काहीतरी सांगा. अगदी श्रीमंती या चित्रपटातून दिसून येते, काय सांगा? अर्थातच ह्याच्यातली वेशभूषा हा एक अत्यंत वेगळाच प्रकार आहे. म्हणजे नऊवारी साड्या घालण्याची आपल्याला काहीच सवय नाही. आणि मी सुद्धा मी नाटकात घातली असेल, पण सिनेमात एवढा लिलया त्याचा वावर करायचा होता जसं की मी दररोजच हेच कपडे घालून फिरते असं वागायचं होतं. आणि अर्थातच पहिल्यांदा काहीच सवय नव्हती. म्हणजे मला आणि पहिल्या शूटिंगच्या पहिल्याच काही दिवस माझे असे पळायचे शॉट्स होते. मी माधवराव खूप वर्षांनी घरी येतात आणि मी उत्साहाने त्यांचं स्वागत करायला पळते. आणि मी 2-3 वेळा म्हणजे मी त्या नऊवारी साडी कॅरी न करता आल्यामुळे पडले, असे काही
प्रसंग झाले त्याच्यानंतर माझ्यावर हसायचे लोक आणि तो एक मोठा विनोद झाला होता की पर्ण आता पडणार असं काहीतरी. पण अर्थातच त्याची नंतर सवय झाली आणि नंतरच्या काही शॉट्समध्ये मग मी दाखवून दिलं की मग पळायच्या शॉट्सलाही मी अगदी लिलया ती साडी कॅरी केली आणि इतकं छान नटायला मिळालं. आणि सिनेमात माझ्या 2 गेटअप्स आहेत असं म्हणता येईल. एक अत्यंत छान सजलेला गेटअप आहे आणि दुसरा तो सिम्पल गेटअप आहे. त्यामुळे मला दोन्ही गेटअप्सची फार मजा आली. आणि इतके दागिने छान नथ असणं हे इतकं सुंदर आहे. आत्ता नाही तर कधी मिळणार इतकं नटायला. म्हणजे आमच्या ज्या साडी आम्हाला नेसवणाऱ्या ज्या आऊ होत्या तर त्या असं म्हणायच्या एवढी लग्नात तरी नटशील का असं. नाही हे नटणं म्हणजे ह्याच्या आधी मी एवढी नटली नाही आणि कदाचित नंतर कधी संधी मिळेल माहीत नाही. पण त्या अख्ख्या पेहरावाचं जादू फार मस्त होती आणि फार मजा आली तो सगळा गेटअप कॅरी करायला. 2 गोष्टी वाटतात. एक तर वेशभूषा म्हणल्यानंतर त्याच्यात पगडी हा एक भाग आला आणि अख्खे ते कपडे हा एक भाग आला. त्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मला केस कापावे लागले. मी तो आता वेशभूषेचाच भाग म्हणूयात कारण तो गेटअपचा भाग आहे आणि मला आधी खूप मोठे केस होते. तर पहिली गोष्ट जेव्हा मला सांगितली की असा सिनेमा आहे आणि तुला केस कापावे लागतील तेव्हा मला 1 सेकंद काळजाचा ठोका चुकला की अरे यार. कारण आणि मला कुरळे केस आहेत आणि आता पुन्हा थोडे यायला लागलेत. पण त्यामुळे तो एक महत्त्वाचा भाग होता जो अनेक वर्षांनी मी टक्कल केलं आणि मी पहिल्यांदा डोकं पाहिलं माझं नेमकं कसं दिसतं ते. त्यामुळे तो एक भाग. आणि अर्थात दुसरा जो भाग आहे तो म्हणजे ते मोठे अख्खे बाराबंदी आणि तो अख्खा झगा आणि ती सलवार असेल आणि त्याबरोबर सर्व दागिने. तर आता तर दागिने घालायचा कधी प्रश्न यायचा संबंधच येणार नाही कुठल्याच पुरुषाला. आणि दुसरा भाग जसं पर्णाला पळायचं होतं तसं मला सातत्याने घोड्यावर बसायचं होतं आणि घोड्यावर तो अख्खा झगा घेऊन बसणं, झगा म्हणा किंवा बाराबंदी म्हणा, हा एक अत्यंत अवघड प्रसंग होता. ते कुठेतरी अडकायचं, मग पुन्हा उतरा, त्याचं ते अडकलंय पुन्हा उठा, असं ते सातत्याने होत राहायचं. चांगले वाईट प्रसंगांमधून तुम्ही गेलेला आहात. अगदी बरं. छोटी रमा, तू काय सांगशील? याच्या आधी तू साडी नेसली नव्हती, तो अनुभव कसा होता तुझ्यासाठी? मी अजिबात कधीच साडी नेसलेले नव्हते. पहिल्यांदाच मला या निमित्ताने नटायला खूप आवडतं. मला नटायला आणि खूप वेगवेगळे दागिने कॅरी करणं खूप अवघड होतं. मधनंच नथ पडायची, मधनंच जोडवी म्हणजे पडायची, मधनंच मी पडले होते. पण एकदा खूप गमती झालेलं, मला स्वतःलाच हसू येतं. पण मी कॅरी केलं ते आणि पहिले खूप अडत होतं. पण नंतर सवय झाली आणि भाषेचं पण जरा अडत होतं, इकडची स्वारी तिकडची. त्यामुळे पण मी नंतर म्हणजे सवय झाली मला. नक्कीच. जसं ही म्हणाले की भाषेची सवय झाली तिला नंतर, कारण की या चित्रपटामध्ये भाषेला फार महत्त्व दिलं गेलं आहे, म्हणजे भाषा शैली, बरोबर. तर ही भाषा तुम्हाला शिकण्यामध्ये अवघड थोडं वाटलं का? आपल्या अतिशय जवळची वाटावी अशीच भाषा आम्ही वापरलेली आहे. त्यामुळे त्या अर्थाने अवघड नक्की हे गेलं की गेले म्हणजे अवघड गेले असं म्हणणं हाच त्यातला एक भाग असेल. पण या व्यतिरिक्त आम्ही ती भाषा अधिकाधिक आपल्या जवळची वाटावी असाच प्रयत्न करत गेलो होतो कायम. त्यामुळे त्या अर्थाने मजा झाली की आपल्या मराठी भाषेचा जो अनेक वर्षांचा इतिहास आहे तर ही भाषा कुठून प्रवास करून आली आहे आणि आत्ता आपल्यापर्यंत एक मराठीहून पोचली आहे. तर या सगळ्या पुन्हा एकदा बघता आलं असं नक्की म्हणता येईल. त्यामुळे अवघड नक्की गेलं नाही, मजा आली जास्त असं म्हणता येईल. बरं, या चित्रपटातला एखादा असा काही डायलॉग तुमच्या लक्षात आहे अजून, काय सांगाल? श्रुती उखाणा तिचा आहे, ती म्हणून दाखवेल. नक्की श्रुती प्लीज. शनिवारवाड्याचे तट भक्कम, तटाला बुरुज 9, बुरुजाला दरवाजे 5, माधवरावांचं नाव घेऊन पहिलं पाऊल टाकते शनिवारवाड्यात आज. वा, किती छान. बघा किती छोटी मुलगी आपल्याला एक उखाणा म्हणून दाखवत आहे. खूप छान गोष्ट आहे ही. बरं, आता तुमच्या तिघांबद्दल झालं, आता थोडंसं अभिनयाकडे वळूया. कारण की अभिनय म्हणजे अगदी ही एक कला आपल्या अंगातून आलेली असते आणि हे एक तुम्हाला मोठं आव्हान मृणालताईंकडनं मिळालं आहे, बरोबर. तर मृणालताईंबरोबर काम करताना ही अगदी संधी तुमच्यापर्यंत चालून आली, बरोबर. तर या संधीबद्दल तुम्ही मला काय सांगाल? मी मगाशी म्हटलं तसं मृणालताईंनी अजरामर केलेली ही व्यक्तिरेखा आहे. अजूनही लोकांना त्या रमेविषयी भयानक आपुलकी आहे आणि लोक तिला
रमा म्हणून फार ओळखतात आणि ती व्यक्तिरेखा तिने मला विचारलं. आता कुठल्याही अभिनेत्रीला स्वतः केलेली भूमिका किती प्रिय असेल हे आपल्याला माहिती आहे आणि तिनेच आपल्याला विचारणं हे माझ्यासाठी फार मानाची गोष्ट होती आणि मला फार छान वाटलं. इतकं ऐकलं होतं. मी ती सिरियल पाहिली नाही कारण का मी तेव्हा खूप लहान होते, पण इतकं ऐकलेलं आहे त्याच्याविषयी की मला फार छान वाटलं. आणि तिच्याबरोबर मी अनेक वर्ष प्रायोगिक नाटक करते पुण्यातनं. आमच्या 2 नाट्यसंस्था आहेत पुण्यात, आसक्त नावाची आणि नाटक कंपनी नावाची. तर गेले 7 वर्ष मी या संस्थांकडनं नाटक करते, पण या भव्यतेचा हा माझा पहिलाच सिनेमा आहे आणि त्यामुळे कॅमेऱ्याची तशी मला सवय नाही आहे आणि त्यामुळे मृणालताईकडनं मी बारीक म्हणजे तिच्या कळत नकळत तिला भेटल्याच्या पहिल्या दिवसापासून मी तिच्याकडनं इतक्या गोष्टी शिकले. मग त्या अभिनयाच्या बाबतीत असू देत, दिसण्याच्या बाबतीत असू देत, भाषेच्या बाबतीत असू देत, कॅरी स्वतःला करण्याच्या बाबतीत असू देत, या सगळ्याच विषयी तिच्याकडनं कळत नकळत इतक्या गोष्टी शिकले. आणि ती एक अत्यंत डायनॅमिक अशी पर्सनॅलिटी आहे आणि तिच्याकडं बघूनच इतकी ऊर्जा मिळते की अरे बापरे, इतकी मोठी अभिनेत्री आहे आणि ती स्वतः अभिनेत्री असल्यामुळे मला अभिनय करताना काय प्रश्न येऊ शकत आहे तिला अगदी योग्य जाण होती. त्यामुळे अर्थातच तिने या अख्ख्या प्रक्रियेत मला माझी रमा शोधायला खूप मदत केली. पर्ण म्हटली तसंच जसं तिने स्वतःची रमा शोधली तसं माझाही हाच प्रयत्न होता की स्वतःचं नेमकं माधवराव पेशवे आणि माझं नेमकं काय नातं तयार होतं आहे हा एक फार महत्त्वाचा भाग होता. आणि जसं पर्ण म्हणली तसं मृणालताई होते आणि रवींद्र मंकणीही होते आणि त्यामुळे पहिल्या दिवशी जेव्हा पाहिलं तेव्हा त्या दोघांनी या भूमिका इतक्या अजरामर केल्यात. तर मी जाऊन त्यांना पहिल्यांदा नमस्कार केला. म्हणलं आता तुमची भूमिका करतोय, बघूयात काय होतं आहे. की मी 16व्या वर्षी ज्या वयामध्ये आत्ता ॲक्च्युली 11वीत जातो आपण, त्या वयात पेशवा होणं आणि त्यानंतर अजून माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठं तेव्हा मृत्यूला सामोरं जाणं, हा जो 10 वर्षांचा पट आहे यात नेमकं काय घडलं असेल आणि नेमकी जबाबदारीची भावना म्हणजे त्यांनी न्यायव्यवस्था बळकट केली, अनेक महत्त्वाचे असे आर्थिक निर्णय घेतले, राजकीय निर्णय घेतले. तर नेमके काय प्रेशर्स असतील हे आत्ता समजणंही अवघड आहे. तो समजून घेण्याचाच प्रयत्न चाललेला होता असं मला वाटतं. नक्कीच. तुम्ही इतक्या लहान वयामध्ये तिघांनीही एवढं आव्हानात्मक काम स्वीकारलं आहे आणि जे काम दिलेलं ते तुम्ही अगदी 100% याला न्याय दिला आहे असं म्हणायला हरकत नाही, बरोबर? प्रयत्न केलेला आहे तुम्ही आणि तू सुद्धा. हो, नक्की. नक्कीच. तुमच्या पुढील करिअरसाठी आणि या चित्रपटासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन पुनीतसह आर्या इल्हे, राजश्री मराठी.